वंदिता शाहसुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजे. स्वराज्याचे पहिले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज आणि यांच्या पाठीशी वात्सल्याची मूर्ती म्हणून अखंड त्यांना खंबीरपणे त्यांना पाठ देणाऱ्या जिजाऊ माँसाहेब यांना वंदन करून मी माझे शिवविचार या शिवमंचावर प्रगट करते. सर्वप्रथम मी गावातील प्रत्येक नागरिकांचे धन्यवाद मानते की त्यांच्यामुळे मला या विचार मंचावर शिवविचार मांडण्याची संधी भेटली. आणि मी अजून छत्रपती फाउंडेशनची सुद्धा थँक्सफुल आहे की विशाल सरांमुळे मला हा मंच उपलब्ध झाला. खरं तर आपण आज शिवजयंती साजरी केली, मोठ्या थाटामाटात साजरी केली आणि याचं मला इतकं कौतुक वाटलं की तुमच्यासोबत मला शिवजयंती साजरी करण्याची एक संधी मिळाली. गळ्यात लॉकेट घालून तर बाईकला भगवे लावून, डोक्यात भगव्या कलरचे फेटे घालून तर जय भवानी आणि जय शिवाजीच्या गजरात आपण शिवजयंती साजरी केली. करायलाच पाहिजे, कारण ती आपल्या राजांची जयंती आहे. राजांची जयंती फक्त महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या जगामध्ये साजरी केली जाणार होती आणि याचा आपल्या सर्वांनाच अभिमान वाटला पाहिजे. नेमकं शिवविचार म्हणजे काय? आपण शिवविचाराचा गप्पा मारतो, पण नेमकं शिवविचार म्हणजे काय हे कळणं गरजेचं आहे. तर शिवविचार म्हणजे चारित्र्य संपन्नता, शिवविचार म्हणजे स्वराज्य, शिवविचार म्हणजे निष्ठावंतता आणि शिवविचार म्हणजे सर्वस्व. आणि कुठेतरी हे शिवविचार कमी पडत चालले आहेत, कुठेतरी या शिवविचारांना गंज चढत चाललेला आहे. कारण आजकाल पेपर उघडून बघितला तर त्यातल्या घटना या इतक्या चित्त थरारक असतात की वाचू सुद्धा वाटत नाही. शिवविचार जर का प्रत्येकाच्या मनात असता तर पोपटी सारखी घटना घडली नसती. शिवविचार जर का प्रत्येकाच्या रगारगात असता तर हिंगणघाट सारखी घटना घडली नसती, प्रियंका रेड्डी सारखी घटना घडली नसती. आणि म्हणूनच या ठिकाणी आधी शिवविचार समजून घेणं गरजेचं आहे. अहो, काय होते ते मावळ शिवबांचे आणि काय ते शिवबांची चरित्र संपन्नता. सुभेदारांची आणलेली सून, नजराणा म्हणून आणलेली सुंदर देखणी सुनेला शिवरायांनी काय मोठा मान दिला आईचा. अशीच आमची आई असते सुंदर आणि रूपवती, आम्ही सुंदर निपोजलो असतो वदले श्री छत्रपती. आणि हेच विचार प्रत्येकाने आत्मसात करणं गरजेचं आहे. अहो, शिवरायांच्या काळातले नियम किती कडक होते. परस्त्रीकडे नजर उठून बघितली तर डोळे काढले जायचे, परस्त्रीला स्पर्श केला तर हात छाटले जायचा आणि परस्त्रीला उचलून नेलं तर हातपाय छाटून चौरंग केला जायचा. पण आता गुन्हा घडतो 10 मिनिटाचा, पण शिक्षा होते 10 वर्षानंतर. आणि 10 वर्ष त्या पीडित महिलेला एकच गोष्ट घडी सांगून समाजाला ओढून सांगावी लागते की ती दुर्दैव आहे. आणि आज खरंच गरज भासते ती तरुण पिढीने शिवविचार मनगटामध्ये धरण्याची. खरं तर शिवबांचं आधी